तरी जरी जीवन जगण्याचा अर्थ जो आहे हा पाथ, ज्याला आपण पाथ ऑफ द लाईफ, हा अगोदर शिकवलाय, आज नाही. आज इंदुरकर महाराज शिकवतात किंवा मी बोलतो ते म्हणून नाही. ज्ञानेश्वरीने शिकवलंय आपल्याला कसं जीवन जगावं, महाभारताने शिकवलंय आपल्याला कसं जीवन जगावं, वारकरी संप्रदायाने शिकवलंय आपल्याला कसं जीवन जगावं. हे सगळा पाथ असताना सुद्धा आपल्यामध्ये ज्या काही उणिवा या ठिकाणी दिसतात त्या उणिवा दूर व्हाव्यात या उदात्त हेतूने इंदुरकर महाराज वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी कीर्तन करत असतात आणि मी त्यांचे कीर्तन नेहमी ऐकतो. मी कदाचित महाराज मी घातात दिसलो, पण तुमचे कीर्तन ऐकताना दिसलो असतो तर कदाचित तेही झालं असतं. त्यामुळे मी इंदुरकर महाराजांचे कीर्तन परत त्यांचे आले ते आणखी जे मधले लोक उठले असते आणि इंदुरकर महाराज त्यांना चालतो दुसरं चालत नाही. आता ते सत्य बोलतात. त्यामुळे जीवनामध्ये हसलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे आणि एक दुसऱ्याच्या या ठिकाणी आपण खोड्या न करता जीवन अतिशय सुलभपणे आणि सर्वार्थाने जगलं पाहिजे. हा साधा सोपा सरळ मंत्र जो आपल्याला या ठिकाणी परमार्थाने दिलेला आहे तोच मंत्र पुढे जपायचा आहे आणि त्यासाठी त्याची धडपड असते. त्यासाठी हे सप्ताह आहे, त्यासाठी एकत्रीकरण आहे, त्यासाठी आपण एकत्र बसतो, उठतो, सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी करतो, सामुदायिक कार्यक्रम करतो आणि त्या निमित्तानं दर वर्षाला या परिसरामध्ये 2दा सप्ते या गावामध्ये होतात, या परिसरामध्ये सप्ते होतात. नवे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दर गावामध्ये या ठिकाणी सप्ते होतात आणि सप्त्याच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं कार्य अविरत या ठिकाणी सुरू आहे. ते कार्य आपण या ठिकाणी पुढे नेण्यासाठी किंवा त्या कार्याचा लाभ मिळवण्यासाठी आपण इतका वेळ तास 2 तास या ठिकाणी बसला. मी असं म्हणतो की काही ना काहीतरी आपल्या जीवनामध्ये बदल झाला तर निश्चितपणे त्याचा लाभ आपल्याला होईल. तो बदल करावा अशी मी अपेक्षा आपल्याकडे करतो. आपल्याला सर्वांना दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.